असं म्हणतात बघा, आत्मविश्वास ही खरी यशाची पायरी आहे आणि तो जागृत करणारा हा सर्वश्रेष्ठ आहे. प्रत्येकामध्ये आत्मविश्वास असतो, काहींचा निद्रिस्त असतो, काहींचा जागृत असतो. तर त्या झोपलेल्याला जागं करण्याचं काम आज सरांनी केलेलं आहे आणि खूप छान असा अनुभव आपल्या सगळ्यांनाच आलेला आहे. ज्या ज्या मुलींनी मनापासून केलेला आहे त्यांना त्याचा नक्की फायदा झालेला आहे. केले ना तुम्ही सगळ्यांनी मनापासून? आम्हीसुद्धा करताना काही गोष्टींचा अनुभव आम्हालासुद्धा आला आणि या ज्या गोष्टी आहेत त्या आजच्या दिवसापुरत्या मर्यादित न राहता आपल्याला सरावानं त्या शिकून घ्यायच्यात. अजून रोज थोडं थोडं करा म्हणजे बरोबर तुमच्या लक्षात राहील. आम्ही तर करणारच आहोत. आम्ही दोघी जणी तिथं करत होतो आणि मध्ये मध्ये चर्चा पण चाललेली होती. त्यामुळे आम्हाला दोघींना जसं जमेल तसं आम्ही करणारच आहोत आणि मेन म्हणजे आम्ही वर्गात पण करून घेणार आहोत. आणि त्यातली जी पनिशमेंट आहे ना, ही कधीतरी बालपणात आम्हाला पण झालेली होती, पण तेव्हा त्याचं काही एवढं वाटलं नाही आम्हाला. पण आज तुम्ही त्याचा अर्थ जो आहे ना तो आम्हाला स्पष्ट करून सांगितला. त्यामुळे उद्यापासून 5 पनिशमेंट सगळ्यांना असणार आहेत. ठीक आहे, कंपल्सरी 5 पनिशमेंट परिपाठ झालं की ते सगळ्यांनी करायचं. तुमच्यावरून आम्ही पण करू म्हणजे वर्गात गेल्यानंतर आपलं जरा एकाग्रता झाली की आपलं पुढचं काम सुरळीत होणार आहे. तर आज आम्हाला जे खूप छान असं मार्गदर्शन तुम्ही केलेलं आहे, या मुळात हे विश्वच ओंकाराने बनलेलं आहे. सगळं आपल्याजवळ आहे पण आपण सगळं विसरत चाललेलो आहे आणि पुन्हा नव्यानं अशी माणसं आपल्या आयुष्यामध्ये येतात आणि आपल्याला पुन्हा दाखवण्याचा प्रयत्न करतात, त्याच्यावर बसलेली धूळ झटकण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातूनच खऱ्या अर्थानं त्यांच्या कार्यातून आपणसुद्धा नव्यानं जन्म घेत असतो आणि स्वतःला ओळखण्याची क्षमता स्वतःमध्ये विकसित करण्यामध्ये त्यांचा जो हात आहे त्या हाताला आपण साथ देतो थोडक्यात आणि स्वतःला ओळखतो आणि आपल्यातला निद्रिस्त आत्मविश्वास जागृत करतो. याची मला एक प्रचिती आली बरं का सर. काय झालं, माझ्याकडे 9वी क चा वर्ग आहे. तर माझ्या वर्गातल्या मुली अशा पुढे येत नाहीत, बोलायला येत नाहीत पुढे. पण आज माझ्या वर्गातली मुलगी जेव्हा पुढे आली ना, मला खरंच असं सार्थ झाल्यासारखं वाटलं की काही न म्हणता जान्हवी तिनं तिचं मनोगत इथं व्यक्त केलेलं आहे. तर मला तिच्यातलं जे परिवर्तन आहे ना ते मला आज खूप छान वाटलं आणि सगळ्या मुलींमध्ये हे असं परिवर्तन झालेलं आहे. आज जरी ती आली तरी उद्या तुमच्यातल्या बऱ्याचशा मुली पुढे स्वतःहून येणार आहेत ना. आपलं मत मांडा, ठामपणे मांडा, कारण आत्मविश्वास आज तुमच्यात जागृत झालेला आहे. त्याला अजिबात झोपू द्यायचं नाही आता. ठीक आहे, त्यासाठी ध्यानधारणा करा. आज जे तुम्हाला शिकवले, जे आठवलं ना ते करायचं. असं नाही की सिक्वेन्सली सगळं आलंच पाहिजे, पहिल्या ह्याच्यात येणार नाही, पण सरावाने तुम्हाला एक एक गोष्ट आठवणार आहे आणि मग ती आठवल्यानंतर सराव करा आणि वारंवार सराव केला की छानपैकी सगळं व्यवस्थित होणार आहे. ठीक आहे, सगळ्यांना त्यासाठी ऑल द बेस्ट आणि सर आणि मॅडम यांना खूप खूप धन्यवाद.